तिच्या हातांवरचे व्रण नाहीसे झाले आणि माझ्या हातांवर आले मालक। रावळ्यात बी तिनं चेटूक केलं होतं। ती दामूला दिसली पण मला दिसलीच नाही। मालक नजर लावली हो, मला नजर लावली तिनं माझ्या हातांवर चेटूक केलं। हो मालक, हो चेटकीन हाय मालक, चेटकीन हाय ती, हाय मालक, चेटकीन हाय ती। हो मालक असं काय करते? हो मालक असं काय करते? हो चेटकीन हाय ती बघा की, हो चेटकीन हाय मालक काय केलं? आओ तुम्ही कुठं जा? मालक आओ बघा की, हो असं काय करते? आओ बघा की, हो असं काय करते? हो मालक कुठं पळताय? हो मालक कुठं पळताय? ह्या इथं गोदाकाने चेटूक केले माझ्या हातांवर। तुम्ही अगोदर शिक्षा द्या बघा तिला। हे बघा काय झालंय। मालक मालक हो मालक बघा की, हो तुम्ही तरी बघा हो माझ्या हातावर डाग येतो मालक। तुला 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 आणि जोपर्यंत तुला खाली बोलवताय तोपर्यंत येऊ नको। जा तुझा। प्रिये, देवी प्रणाम देवा, पण देवी दालनात नाही आहेत। कुठे गेल्या आहेत काही कल्पना? नाही देवा, काही बोलून गेले नाहीत। खरी हार तुमचीच झाली आहे माते। देव नेहमीप्रमाणे पैज जिंकले। आता राग रुसवा सोडा। अहो पैजा काय क्षणिक असतात। मला बोलायचंच नाही। जिथे माझ्या प्रेमाचं मोल नाही, कणभर सुद्धा नाही, तिथे मला काहीच बोलायचं नाही। अगं प्रिये, मला प्रेमाचं मोल नसेल असं खरंच वाटतं का तुला? हे बघ, मला कल्पना आहे आपण न बोलता सुद्धा वाद सुटू शकतो। अगं आणि माझ्याकडून कुठला वाद नाहीच आहे। म्हणजे माझ्याच कडून वाद आहे, मलाच खूळ भरलंय ना? तेच म्हणतोय मी। आपण एकदा समोरासमोर असे बोलूया तरी। मी तुझे सगळे गैरसमज दूर करेन, अगदी नक्की। हो ना, म्हणजे बोलण्यात गुंडाळू शकाल असंच ना? काही नको। नको बाई, इकडे पाय नको। अगं असू दे ना, असू दे। बघ, आज तुझे पायच चेपतो कसे। काही नको, एकदा हात लावाल आणि त्रिभुवनात डंका वाजेल। बर, मग डोकं चेपून देतो। निदान मी सांगितलेलं शांतपणे ऐकशील तरी? ऐक तर, हे बघ, तुझ्या मनात मुनिवरांनी काहीतरी भरवलंय। अगं पण प्रिये,
मुरली तर मी अगदी गोकुळात असल्यापासून वाजवतो ना. मग नेमकं मुनिवरांनी जे सांगितलं तेच तुझ्या डोक्यात तू का ठेवतेस? अगं ऐक ना. बर, शब्द ऐकू येऊ नयेत म्हणून कान बंद करशील, पण सुवासाचं काय? उमा, उमा अगं काय करतेस उमा? उमा उमा दिसतंय ना, मग कशाला विचारताय? मी माहेरी चाललीये बस. तर यापुढे मला एकही प्रश्न विचारायचा नाहीये. उमा अगं नको ना रागा करून घेऊ. अगं एरवी इतरांना मदत करायला तू सुद्धा पुढे असतेस ना. हो हो हो, असतेच ना. तुम्हाला एवढीच हौस आहे ना मदत करायची, तर माझी मदत करा. माझं घर जळतंय ना, तुम्हाला तर ते दिसतही नाही. तसं नाहीये उमा. अगं नाही म्हटलं तरी आपल्या हातात संधी आहे ना, मुदत आहे अजून. तर 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 आहे ना, संधी आहे रुके जमवायची. आणि त्या प्रत्येक संधीचं तुम्ही कसं सोनं करताय ना, पाहते मी. उमा 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 काय करतेस? प्रत्यक्षात जर तुम्ही कीर्तनात सांगितलेलं करणार असाल, प्रत्यक्षात तुम्ही तुकोबा होणार असाल ना, तर मलाही अवनी व्हावं लागेल. उमा कारण मला संसार चालवायचा आहे. नको, त्यापेक्षा मी इथे थांबतच नाही. उमा. माहेरी निघून जाते. तुम्हाला काय हवं ते करा. बापरे, मै तर इथेच आहे. म्हणजे मी बघितलेलं स्वप्न होतं तर. पण स्वप्नात तरी उमाई आणि अप्पा का बांधत होते? ती खरंच घर सोडून नाही ना जाणार? अगं ऐकतेस का? आता अधिक नको तणूया. आपणच वादात गुंतून राहिलो तर कसं चालेल? अगं म्हणजे आपल्यातला वाद आता मिटवून टाकूया. आपले हट्ट बाजूला सारूया. आपले हट्ट बाजूला सारूया म्हणजे माझे हट्ट बाजूला सारू असंच ना? हो, माझ्या हट्टाला काय महत्व द्यायचं ते काही नाही. मला ठाऊक आहे, जोवर मला ऐकू येतंय दिसतंय तोवर हे चालूच राहील. पण मला दिसलंच नाही, ऐकूच आलं नाही तर काय कराल? प्रिये, तू साऱ्या त्रिभुवनाची माता आहेस. तुझ्यात देवत्वाचं तेज आहे. तू कितीही डोळे बंद कर किंवा कान बंद कर, तुला ऐकू येणार आणि दिसणार आहे.